जय शिवराय मित्रांनो. तर कशात सर्व मजेत ना. तर आज पुन्हा एकदा आलो इथे म्हणजेच आंब्यामध्ये तर आपण जातोय. पण आज लाखंदाच्या आंब्यामध्ये आलो. गेल्या वेळेस आपण तेजसच्या आंब्यामधली व्हिडिओ काढली होती. आज आपण लाखंदाच्या आंब्यामध्ये आलोत आणि ते आलोत ते म्हणजेच बोंबडीमध्ये, जिकडे त्याने कंपाऊंड घेतलं आहे त्या साईडला. तर तुम्हाला इकडे आंबे दाखवतो. फुल आंबा तापला एवढा सांगतो तुम्हाला. आंबे भरलेत, तुम्हाला दाखवत आता व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत म्हणून खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. तर चला इकडे बघा मित्रांनो, हे बघा खाली आंबे लोंबता येते बघा. हा बघा, हा पाय दिसतोय या आंब्या बघा, किती क्लिअर आहे आंबा एकदम. हा डाग छोटासा तो झाडांचा असतोच नॉर्मली, पण त्याचा काही इश्यू नसतो, आंबा चांगला असतो. हा बघा, हा देठ जेव्हा आतमध्ये जातो त्यावेळेला समजून जायचं की आंबा तयार झाला आहे. इकडे बघा, हा बघा, हे बघा आंबे लागलेत. तुम्ही खारून हाताने काढू शकता असे आंबे लागलेत. हे बघा, हा बघा इकडे बघा, आणि इकडे सुद्धा दाखवतो. इकडे बघा, हा बघा आंबे साईज बघा केवढे. हा मोठा 3 डझनीचा फळ आहे, जो आपण मोठ्या बॉक्समध्ये भरतो. 3 डझनीचा फळ म्हणजेच 36 आंबे असतात. आणि हे बघा आंबे तयार झालेत संपूर्ण. आणि इकडे बघा ही छाटकी भेटली आम्हाला. हा आमचा लाखंदात आहे. आणि इकडे बघा छाटकी भेटली मस्त आहे की झाडाखाली. दाखव हे बघा, एकदम एक नंबर पिवळी झाले. ह्याला म्हणतात ओरिजिनल छाटकी, म्हणजे झाडावरून पडलेला जो असतो तो एक नंबर आंबा असतो. त्या खायासुद्धा मजा असते यातले. आणि हा बघा, हा पायरीचा आंबासुद्धा फुल तापला आहे. हा बघा, हा बघा बेर आत गेला आहे, फुल तापला आहे. ही बघा पूर्ण भरलेत आंबे. हा बघा, ही पायर बघा पूर्ण भरले आहे. हे बघा एकदम खतरनाक आंबे लागलेत. म्हणजे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणणार, कारण का व्हिडिओ अजून तुम्हाला दाखवणार आहे काढताना वगैरे, आंबे काढताना वगैरे, भरताना वगैरे तुम्हाला दाखवणार आहे मी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणणार खूप मजा येणार आहे. अजून आंबे खूप आहेत, पण आपण इकडे आज काढणार आहोत. तर चला इकडे बघा, आपण मगाशी त्या तिकडे त्या साईडला झाडावरती जाऊन आलो, बघू आलो. आता दुसऱ्या झाडावरती आलो. इकडे बघा तुम्ही, आपला आंबा दाखवता बघा. फक्त आंबा वाढायचा काय, फक्त आंबा. हा बघा कसला माल आहे बघा. हा जोट्याचा माल आहे बघा, हा जोट्याचा माल आहे. बघताय तुम्ही, एकदम फ्रेश माल, एकदम ताजा आंबा एकदम. हा बघा, हे बघा आपले आंबे काढायला आहेत. हा दीपक झाला आहे आणि त्याचे पप्पा आहेत, ते आंबे काढायला आहेत आपले. इकडे बघा मस्तपैकी तापला आंबा. आता पाणी घेऊन आलेत. हा बघा एकदम माल बघा फक्त. इकडे बघा खाली बघा केवढे लागलेत, संपूर्ण झोपले, जमिनीला लागलेत आंबे, एवढे आंबे लागलेत. हे बघा पूर्ण आंबा लागला आहे. आता आपण काढणार आहोत हा फटाफट एकदम सुसाटमध्ये. तर चला वेळ न करता काढायला सुरुवात करूया आता. हे बघा खाली आंबा झाला आहे. हा बघा लोळतोय अक्षरशः जमिनीला. हे बघा लाकून काढलं मस्त वेगळी. हे बघा एक नंबरचा माल आहे जोट्याचा. झाड आहे एकदम खतरनाक. सुरुवात करूया आता स्टार्ट करूया आपण काढायला आंबे. बघूया फटाफट काढून होतील, कारण का खाली आहेत आंबे. फटाफट काढायचे मस्त एकदम. हे बघा मामा काढत आहेत. बघा हे बघा कसले आंबे, ते बघा खतरनाक एकदम डेंजर. हे मामा जवळजवळ तुम्हाला सांगतो 50 क्रॉस आहे यांची. 60 जवळजवळ घरामध्ये असतील. आणि हे वाडीतल्या झाडांवर, वाडीतल्या म्हणजे सर्वात जे उंच झाड असतात त्या झाडांसुद्धा झाडतात. बघूया, तुम्हाला त्यांच्याकडे बघूनच समजायचं यांचं वय किती असेल ते. चला काढूया आपण आता. बघा हा बारका आला आहे. बाबा नाव काय तुझा? नाव काय तुझा? युवी. त्याला युवी बोलतात. तर तुझं पूर्ण नाव काय? युवांश महेश माबदी त्याचं पूर्ण नाव आहे. कितवीला बारके तू आता? कितवीला आहे तू? कितवीला आहे? तिसरीला आहे. हा मुंबईवरून आला आहे. इकडे बघा असं की आंबे, तो पण मदत करते आम्हाला. इकडे आता बघत तुम्ही. चला इकडे बघा लाकंदा चालला आता वरती. आता मी खाली, आता हा झेला आहे ना, हा रस्सीला बांधतो आता.
ही रशी सोडली त्यांनी, ह्या रशीला बांधणार आणि देणार. इकडे बघा आंबा बघा तुम्ही कसा तयार आहे एकदम. हा बघा, आणि साईज बघा आंब्याची एक नंबर, आणि पूर्ण आंबा साफ आहे. तर चला हातीन दिला झाला, कारण का आता जवळ आहे. ज्या वेळेला उंच असतो त्यावेळेला आपण ही रशी ह्या रशीला बांधून देत असतो. आंबा हा तयार करणं साधी सोपी गोष्ट नसते, त्यावेळेला त्यासाठी खूप मेहनत करावं लागते. पावडरसुद्धा चांगली खूप मारावी लागते त्याला. त्यावेळेला आंबा जाऊन हा तयार होत असतो. आता इकडे मागाशी तुम्हाला दाखवले आंबे किती होते. तर आता सर्व आंबे काढलेत आम्ही इकडून इथले फटाफट इथले आंबे काढले आणि आता वरती चढलेत. हा बघा दीपक आहे, हा इथे साफसफाई करतोय. म्हणजे कारण का आंबा आपल्याला संध्याकाळी आंबा आपल्याला भरायला लागणार आहे. त्यावेळेला इथे आपल्याला जागा साफ नाही आहे, कारण का पहिल्यांदा झालं तर इथे साफ करतो. आणि इथे साफ झाल्यानंतर संध्याकाळी आपण आंबा इथे भरू. हे बघा मामा बाबा कुठे चालले सगळं, मग अशी बोललो तुम्हाला. हे बघा ते बघा कुठे चाललेत. चला नंतर व्हिडिओमध्ये भेटूया. हा बघा दीपक आता चढते वरती झाडावरती. हा आणि इकडे लाखंदाचा कुरपण भरला आहे आता वरती. आता तो सोडील, आता तुम्हाला दाखवतो कुरपण वगैरे कसा येते ते. मामाने सोडला होता, आता परत बांधला आहे आता दुसरा कुरपण. हे बघा एक वरती 2 कॅरेट आहे, तिकडे 3, इकडे 4 कॅरेट भरले फटाफट अर्ध्या तासाच्या आतच. आणि आता हे पण भरतील की कुरपा आला का. हा बघा सोडलेला आहे लाखंदाने. थांब, हां सोड. हा बघा फक्त आंबा बघा. बघा आंब्याला लाली बघा कशी एकदम खतरनाकवाली. हां नादच करायचा नाही, एवढा भारी आंबा एकदम लालम लाल. हा बघा खतरनाक आणि फ्रेश माल आहे. खरंच खूप भारी आंबा आहे. फक्त चुकून एखाद दुसरा फक्त थोडासा डाग राहतो. डाग म्हणजे हा डाग जातो, हा डाग काही परमनंटली डाग नाही. पण हा मित्रांनो आंबा काही जण बोलतात की डाग आहे आंबा घेत नाही, पण हा आंबा खरा म्हणजे हा आंबा चांगला असतो. डाग म्हणजे फक्त थोडासा काळा वगैरे वरती लागतो झाडांवरती असल्यावरती, पण तोच आंबा खायला चांगला असतो खरं म्हणायला गेलं तर. कारण का आपल्याला माहिती आहे आपण आंबे काढतो बरेच वर्ष आले आणि खातोसुद्धा हे आंबे, तर चांगलेच माहिती आहे आपल्याला की कोणता आंबा कसा आहे चांगला आणि कसा आहे ते. काही डागी आंबे असतात, पण तो आंबा फक्त बाहेरून हे असतो त्याची कातडी, पण आतून आंबा खायला गेलात तुम्ही तर पूर्णपणे चांगला आंबा असतो तो. आपण आता झेला बांधला इकडे दाखवलं तुम्हाला मागाशी, कारण का हा जरा उंच आहे. हा बघा इकडे, आता इथे आपण झेला जाईल. हा असा झेला बांधला होतो. तर इकडे बघतोय आपण सकाळी आंबे काढत चाललेलो. आता बघा एवढे आंबे काढून झालेत आपले, म्हणजेच इकडे बघा एवढे आंबे काढून झालेत. जवळजवळ 4 वाजले. आता भरायला सुरुवात करू. आता एक मार्गे हे बघा किती आंबे आहेत जवळजवळ, तरी पण ह्याच्यात बघायला गेलं तर तुम्ही 50 पेट्या बनतील एवढा माल आतून तुटला आहे आपला. अजून चालू आहे इकडे बघा एकाच झाडावरचा माल आहे सर्व. सकाळी जो तुम्हाला दाखवला आल्यानंतर जिथे आपण आंबे काढायला सुरुवात केली तिथे जाऊत आपण, आणि त्याच झाडावरती माल तोडतोय. अजूनसुद्धा तिकडे आहेत थोडेफार आंबे, वरतीसुद्धा आहेत थोडे. हे बघा अजून, हा बघा अजून आंबे आणता येत, अजून येतील. बघूया आज किती पेट्या होत आहेत आपल्या, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत म्हणून. चला माझ्या जवळ आहे. तर इकडे बघा आपण हा 4 डझनचा बॉक्स घेतलेला आहे. तर त्याला कशी फोल्ड करायची तुम्हाला दाखवतो. पुढं हे बघा पहिला हा आपण नेतो, त्याच्यानंतर हा, असा आपण बॉक्स फोल्ड करतो. आता याला मोडूया आपण, आणि ह्याला मोडल्यानंतर आता ह्याच्यात आपण टाकणार की म्हणजेच गवत. आता आपण याच्यामध्ये गवत टाकला, मस्तपैकी गवत भरून घेतला. गवत भरल्यानंतर आपण याच्यामध्ये रद्दी टाकणार आहोत. रद्दी प्रोफेशनल कॅमेरा आहे ना, ही रद्दी टाकली आपण याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आता आपण लावणार आहोत ते म्हणजेच आंबे. आता 4 डझनचे, तर आपण वेगळ्या पद्धतीने लावणार आहोत. इकडे बघा 16 असे म्हणजे 3 थर लावतात आपण 16चे.
म्हणजे 48 आंबे 4 डझनचे होत आहेत. इकडे फिरव, इकडे आहे. तर इकडे बघा, हे बघा आपण असे पहिले 16 आंबे लावून घेतले. त्याच्यावरती आपण परत कागद टाकतो आणि कागद टाकल्यानंतर त्याच्यावरती गवताचा थर येतो. आपल्याला 3 थर लावायचे असतात टोटली. तर हा दुसरा थर आहे गवताचा. इकडे जवळ. तर इकडे बघा, मगाशी तुम्हाला 2 थर दाखवले आणि हा आपण लावला तो सर्वात तिसरा थर दाखव इकडे. हा बघा, हा सर्वात तिसरा थर 4 डझनचा. ह्याच्यामध्ये सुद्धा वरती 16 आंबे लावलेत आपण, वेगळ्या पद्धतीने लावलेत. मोस्टली आपण काय काय बॉक्समध्ये, म्हणजे हा बॉक्स छोटा आहे थोडा, आपण जेव्हा थोडा मोठा बॉक्स असतो त्याच्यामध्ये आपण 15, 15, 18 म्हणजे 28 आंबे असे लावतो. हा थोडा छोटा आहे, त्या कारणामुळे आपण 16, 16, 16 लावलेत. ते टोटली 48 झाले. इकडे बघा असे बसलेत. आंबा बघा तुम्ही, एकदम भारी आहे माल. आता याला पॅक करूया आपण. हा शेवटचा थर आहे. आपण वरती मोठी रद्दी घेतलीत, खाली आपण छोटी रद्दी घेतो. अशा पद्धतीमध्ये आपण पॅक केलं आणि वरती थोडासा गवत मारूया. आपण वरती थोडासा गवत मारला तर दाखवतो मला. आता गवत मारला का आपण बॉक्स पॅक करूया. आता बॉक्स कसा पॅक करायचा तुम्हाला दाखवतो मला. हा घ्यायचा, त्याच्यानंतर साईजचा घ्यायचा. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारामध्ये बॉक्स पॅक करत असतो. तर मी अशा पद्धतीमध्ये करतो. आणि हा ठेवल्यानंतर हा बाहेर काढायचा. आपला बॉक्स एकदम पॅक. आता हा हलू शकत नाही बॉक्स. हा 4 डझनची पेटी आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण पॅक केले मस्त वेगळे. तर चला दाखवू तुम्हाला 2 डझनची पेटीसुद्धा कशी पॅक करतात ती. तर आत्ता आपण 2 डझनचा बॉक्स भरतो. हा बघा, हा छोटा बॉक्स आहे. मागाशी आपण भरला तो मोठा बॉक्स. हा बघा असा बॉक्स होता तो. आणि आता आपण घेतला तो छोटा बॉक्स आहे, म्हणजे 2 डझनचा. तर तुम्हाला दाखवतो 2 डझनमध्ये 24 आंबे असतात. 12, 12, 24 आंबे असतात असे. हा फळ थोडा SP पेक्षा, म्हणजे 4 डझनपेक्षा हा फळ मोठा असतो. दाखवतो तुम्हाला तो. आपण 12, 12 आंबे लावतो. याच्यामध्ये एका लाईनला 3 आंबे बसतात. तर अशा आपण 4 लाईन लावतो टोटली. तर हा बघा, हा खालचा थर रेडी झाला आहे 12 आंब्यांचा. याच्यावरती आता आपण ह्याला पहिली पॅक करूया. त्याच्यानंतर थोडासा साईडला गवत मारूया, म्हणजे ते बॉक्स एकदम फिट आंबे राहिले पाहिजेत, हल्ला नाही पाहिजे बॉक्स. त्याच्यानंतर मग वरती परत एकदा आपण गवत टाकूया. आणि गवत टाकल्यानंतर आपण ह्याच्यात आता लास्टवाला थर लावून दाखवतो तुम्हाला. आता लास्टचा थर येते आपला. तर मस्त लावूया तो सुद्धा. 2, 3, तर हे बघा, तर इकडे बघा, हे बघा, हे आता हा शेवटचा थर, म्हणजे आपला वरचा थर, टॉपचा थर असतो तो लागला आहे 12 आंब्यांचा. म्हणजे ह्याच्यात आता टोटली 24 आंबे बसलेत. तर आता आपण ह्याला सुद्धा पॅक करूया मस्त वेगळी. साईडला थोडंसं गवत मारू एकदम फिटिंगसाठी, कारण का पेटी मार्केटला जाते गाडीमधून. आणि इकडे बघा मस्त वेगळी वरती सुद्धा थोडं गवत मारूया आणि पेटी पॅक करूया आपण एकदम. 2 डझनचा बॉक्स कंप्लीट. तर अशा पद्धतीमध्ये आपण 2 डझनचा बॉक्स भरतो. तुम्हाला 4 डझनचा सुद्धा दाखवला. त्याच्यानंतर 5 डझनचा सुद्धा तुम्हाला नंतर दाखवतो आंबे. 5 डझनमध्ये टोटली 60 आंबे असतात, ते सुद्धा दाखवतो कशा पद्धतीमध्ये भरतात ते. तर चला इकडे बघा, आपण 4 डझन 2 डझनचा बघितलेला आणि आता आपण 5 डझनचा बॉक्स भरलेला आहे बघा. आणि 5 डझनचा सर्वात वरचा थर बघा इकडे तुम्ही. बघा आपला दीपक भाऊ, आणि त्यांनी भरले आहेत 5 डझनचा आता आंबा मस्त आहे. इकडे बघा, हा 5 डझनचा आहे. एकदम 20 आंबे बसले त्याच्यात. आपण ह्याच्यामध्ये 20-20 आंबे भरतोय प्रत्येक थराला. हे बघा, चला
3 डझनचा दाखवतो मला, हा सर्वात मोठा फळ हा बघा, तो सुद्धा दाखवतो. तर मंडळी लाखनदादाच्या आंब्यामधली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू आता पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.